या गोष्टीनंतर माझा पूर्ण एक लाईफचा डिरेक्शनच बदलला. कुछ इंस्टीट्यूशन सिर्फ सिलेबस नहीं बदलते, बच्चों का सेल्फ बिलीफ बदलते हैं, उनका नजरिया बदलते हैं. और रोबोटेक्स दीपाली के लिए वही जगह थी. रोबोटिक्समध्ये तुला आल्यावरती इकडच्या क्षणामध्ये काय वेगळं वाटलं? जरी मी फेल झाले तरी मला कोणी जज नाही केलं आणि कोणीही माझा मजाक नाही उडवला. ह्या प्रवासात पहिला कॉन्फिडन्स मुवमेंट कुठचा होता? स्कूल एक्झिबिशन तर मी काय बोलता सोबत माझे खूप मेमरीज आहे. माझे स्कूल प्रिन्सिपल सरनी ते ॲप्रिशिएट केलं आणि मनीषा मॅमनी पण मला गुड वर्क म्हणलं होतं आणि त्या 2 शब्दांनी मी एकदम बदलून गेले. कभी कभी एक अप्रिशिएशन सालों की हेजिटेशन तोड़ देता है. आणि G20चा अनुभव कसा होता? भारावून गेल्यासारखं वाटलं का तुला खूप? G20 सबमिटमध्ये मी ऑनरेबल एज्युकेशन मिनिस्टर ऑफ इंडिया श्री धर्मेंद्र प्रधान सर समोर माझा अर्थक्वेक अलार्म प्रोजेक्ट प्रेझेंट केला होता आणि तेव्हा माझी स्टेजवर स्वतःला परफॉर्म करण्याची भीती संपली होती. रोबोटिक्स ने दीपाली को रोबोटिक्स नहीं बल्कि वॉइस दिया, अपनी एक पहचान बनाने का मौका दिया. नॅशनल रोबोटिक्स चॅम्पियनशिपचा तुझा अनुभव कसा होता आणि तिथे काय शिकायला मिळालं? लाईन फॉलोवर कॅटेगरीमध्ये आम्ही 3rd रँक आला माझ्या टीमचा. तेव्हाच मला शिकायला मिळालं की लॉस म्हणजेच प्रोग्रेस. इंटरनॅशनल सिलेक्शन विषय काय सांगशील? जेव्हा मी घरी सांगितलं तर पहिलं तर ते बिलीव्हच करत नव्हते की हा हे जाणार आहे, जवळपर्यंत त्यांच्या हातात विजा आला होता. एक छोटी सी रोबोटिक्स लैब दीपाली के लिए दुनिया का एक नया दरवाजा बन गई.